हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हळदीचं लेपन कसं करायचं, केव्हा करायचं. आपल्या घराचा जो मुख्य उंबरा असतो, उंबरठा असतो तो आणि मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये आपण ज्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतो ना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचा उंबरा असतो. तर आता आपण उंबऱ्याची पूजा कशी करायची हे पाहणार आहोत. त्याचबरोबर कधी करायची, केव्हा करायची ते देखील आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मजेत ना? आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा, आपण उंबरठ्याची पूजा तर करणारच आहोत, पण सगळ्यात अगोदर आपण आपलं अंगण झाडून घेतलं पाहिजे. आता आपण फ्लॅटमध्ये राहतो, अंगण तर आपल्याला नाही म्हणता येणार एवढं जास्त, पण जे काही आहे ते आपण झाडून घेतलं पाहिजे. मावशी येतात, झाडू वगैरे मारतात, पोछा देखील मारतात, पण आपण जर मारलं ना ते फरक वेगळाच पडतो आपण स्वतःने हे काम केलं तर. आणि हे काम केल्यानंतर ना खरंच खूप प्रसन्न वाटतं, खूप छान असं वाटतं आपण आपलं काम केल्यानंतर. त्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं, उंबरठ्यावर पाणी टाकून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातूनच नकारात्मकता सकारात्मकता बाहेर येत जा करत असते. आपल्या घरामध्ये कुठलीही व्यक्ती कुठल्या विचाराने येते आपल्याला माहिती नसतं. तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येऊ नये, आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करावा, यासाठी आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं असतं. हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये तर पॉझिटिव्हिटी येतेच, उंबरठा आपण छान ठेवल्यावर. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये देखील छान पॉझिटिव्हिटी अशी येत असते. त्यामुळे आपल्याला हे लेपन करायचं असतं आणि अगदी खूप कमी वेळ लागतो, आपल्याला जास्त वेळ देखील यायला लागत नाही आहे. अगदी तुम्ही 10-5 मिनटं म्हटलं ना तरीही चालेल. तर चला आता आपण बघूयात हळदीचं लेपन कसं करायचं. तर मी वाटीमध्ये 2 चमचा हळद काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी रोज वॉटर टाकून घेत आहे. रोज वॉटर तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकून घ्या. माझ्याकडे गोमूत्र नाही आहे, त्यामुळे मी ते रोज वॉटरचा वापर करत आहे. अगदी खूप जास्त पातळ देखील ती पेस्ट करायची नाही आपल्याला आणि खूप जास्त घट्ट देखील करायची नाही. मीडियम अशी आपल्याला थिक अशी ती करायची आहे, त्यामुळे ती व्यवस्थित लागल्या जाते. बघा, अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित ती लागते. आणि असं आपल्याला आपलं उंबरठा सुकला की लगेच आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची असते. तर बघा मैत्रिणींनो, ही गोष्ट जास्त खर्चिक पण नाही आहे, त्याचबरोबर याला जास्त वेळ देखील लागत नाही. पण एवढ्याशा गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी ही टिकून राहते. लोक लाखोनी खर्च करतात पॉझिटिव्हिटी टिकून राहण्यासाठी, आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी, पण आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही. आपल्याला बिना खर्चिक गोष्टी आपल्याला करायला आपलं घर आयुष्य पॉझिटिव्हिटी टिकून ठेवायची आहे. जसं आपण स्वतःला कसं रंगरंगीटी करतो, थोडंसं स्पेशल ट्रीटमेंट देतो, तेच आपण आपल्या घरातल्या वास्तूच्या ज्या वस्तू आहेत ना, ज्या गोष्टी आहेत, त्यांना थोडंसं छान स्पेशल ट्रीटमेंट दिलं ना तर मग ते सुद्धा आपल्याला त्यांच्या स्पेशल त्यांचे इफेक्ट्स आपल्याला मिळत असतात. तर बघा, इथे हळदीचं लेपन मी लावून घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित लावायचं, कुठेही असं जिथे गॅप वगैरे असेल कधी तिथे देखील हे भरून टाकायचं. उंबरठ्याच्या तिथे अगदी सगळीकडे लावून घेते. जी पट्टी आहे तिथे मला सांभाळून लावावं लागतं आणि अगदी तुम्हाला जशी जमेल तशी एडी वाकडी कशी आपली जशी आपल्याला येते ना तशी आपण रांगोळी काढायची. रांगोळी कशीही काढली तरी छानच दिसते. मला जशी जमेल तशी मी रांगोळी, साध्या सोप्या रांगोळी मी काढत असते आणि फोनमधून काढत असते. फोनमध्ये बघून मी रांगोळी काढत असते. रांगोळीसुद्धा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते, त्यामुळे बॉर्डरला अशी मी रांगोळी काढून घेता येते छान अशी. अगदी सोप्या रांगोळी काढायच्या, म्हणजे तुमचं जास्त वेळ देखील जाणार नाही. आणि असं म्हणू नका की आमच्याकडे वेळच नसतो, अगदी 5-10 मिनटंच लागतात ह्या गोष्टीसाठी आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहण्यासाठी आपण ह्या गोष्टी करू शकतोच की. बघा, आपल्या उंबरठ्यावर ना सर्व तीर्थ असतात, तर म्हणूनच आपला उंबरठा असा छान हळदीचं लेपन वगैरे करून छान सजवला पाहिजे आपण त्याला. तर इथे रांगोळी काढून झाली आहे. त्याचबरोबर ना माझ्या जे हे दार आहे त्याच्या बाजूलाच एक फरची देखील आहे. ही रोज याच्यावर मी रांगोळी काढते. रोज म्हणजे 1 दिवसाआड 2 दिवसाआड मी याच्यावर रांगोळी काढत असते. जेव्हा मला टाईम मिळेल तेव्हा मी याच्यावर रांगोळी काढत असते. आणि जेव्हापासून आम्ही ह्या घरामध्ये आलो आहेत तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागले आहेत. ह्या सगळ्या सवयी मला लागल्या आहेत. खूप छान पॉझिटिव्हिटी, ज्या गोष्टी पॉझिटिव्हिटी येईल, सगळे माझे जे विचार आहेत पॉझिटिव्हवाले ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. ज्या ज्या गोष्टी मी करते त्याने मला आनंद मिळतो, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. इथे लक्ष्मीचे पावलं देखील मी काढून घेतले आहेत. साच्यानेच काढते, चांगले येतात. अगदी माझ्याकडे नव्हती अगोदर, पण मी आत्ता गेले होते माहेरी तेव्हा घेऊन आले. श्री स्वामी समर्थांचं पण एक रांगोळीचं हे आहे माझ्याकडे, साचा आहे, त्याने देखील मी नाव काढून घेत असते इथे. त्यानंतर हळदीचं आपलं सगळं झालं, रांगोळी वगैरे काढून झालं की मग आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात. काहीच नसतं करायचं आपल्याला, फक्त हळदी कुंकू आपल्याला व्हायचं असतं. जास्त काही हे पण याला होत नाही, आपल्याला वेळ पण लागत नाही आणि काहीच नाही.
का हळदी कुंकू वाहून झालं मध्ये आणि साईडला मी 2 लाईन मारून घेत असते, त्याचबरोबर मध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकत असते. बघा अगरबत्ती इथे ओवाळून घेते आणि कोपऱ्यामध्ये जागा आहे अगरबत्ती लावण्याची, तिथेच मी अगरबत्ती लावून घेत असते. अगदी किंवा मग संध्याकाळच्या वेळेस वगैरे पण आम्ही अगरबत्ती लावतो दाराच्या तिथे. त्याचबरोबर कधी मी हे केलं, अशी पूजा वगैरे केली तेव्हा देखील मी अगरबत्ती ओवाळत असते. तुम्ही दिवा वगैरे पण लावू शकता. त्यानंतर स्वतःला देखील कुंकू लावून घ्यायचं आणि पाया पडून घ्यायच्या. तुमच्याकडे जर फूल वगैरे असेल ते देखील तुम्ही वाहू शकता आणि पूजा करू शकता. तर बघा ही पूजा आपण कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही केली तरी चालेल. शुक्रवार, गुरुवार केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पूजा करू शकता. तर आपण अशा प्रकारे जर ठेवला ना, सगळे देव आणि लक्ष्मी माता नक्कीच आपल्या घरी नेहमी राहील, वास करेल. आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर आपल्या आयुष्यात जे सुख आहे, समाधान आहे, जे चांगल्या गोष्टी आहेत आपल्या मुलांसाठी, आपल्या परिवारासाठी, तर त्या गोष्टीसुद्धा त्याच्यासोबतच येतात. म्हणून अशा प्रकारे उंबरठ्याची छोटीशी होईना पूजा तुम्ही नक्की करत जा. तर मी सुद्धा करत असते, तुम्ही देखील करा आणि याचे काय अनुभव येतात हे मला देखील कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. तर मैत्रिणी अशा प्रकारे मी माझा दरवाजा, उंबरठा वगैरे असं मी ठेवत असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक छोटी कमेंट करा आणि सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय आणि कमेंट करून नक्की कळवा.